नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी, खरं तर मन सुन्न करणारी आहे, तुमच्या काळजाचा सुद्धा ठाव घेणारी ही बातमी आहे। ही दृश्य फार विदारक आहेत जी आता आपण पाहणार आहोत। एका सणावर 8 जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत। बीड मधली ही दृश्य आहेत। बीड अंबाजोगाई परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। कोरोना रुग्णसंख्येचा इथं कहर किती मोठ्या प्रमाणावर आहे याचं हे खरं तर भयान वास्तव म्हणावं लागेल। एका सरणावर 8 जणांचे हे मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत। ही दाहक दृश्य पाहून खरं तर आता तरी शहाणे व्हा, सोशल डिस्टन्सिंग पाळा हे म्हणण्याची खरं तर वेळ आलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचं हे भयान वास्तव खरं तर ही विदारक दृश्य म्हणावी लागतील। अंगावर येणारी ही दृश्य आहेत। मृतांमध्ये एक महिला असून सगळे रुग्ण हे 60च्या वरचे असल्याचं पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यात कोरोनाचं काय वास्तव आहे हे मांडणारं खरं तर हे जरी बोलकं चित्र असलं तरी मात्र हे अत्यंत विदारक आहे, शहारा आणणार आहे। एका सणावर 8 मृतदेह ठेवलेले आहेत। हृदयद्रावक घटना अंबाजोगाईतली। बीड मध्ये कोरोनाची दाहकता या दृश्यातून अधोरेखित होतीये। खरं तर याच विषयी अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, खरं तर 4 वाक्यांपेक्षा एक दृश्य बरंच काही बोलून जातं असं म्हणतात, पण ही दृश्य अंगावर येणारी आहेत आणि विदारक आहेत। काय सांगाल, आता तरी खरं तर शहाणं होण्याची वेळ आलेली आहे? नक्कीच लाजही आपण TV9च्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना, आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक वेळा आपण वारंवार सांगतच आलोय की मास्क वापरा, ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगतच आलेलो आहे। मात्र अंबाजोगाईची जर ही दृश्य जर पाहिली तर कुठेतरी विचलित करणारे आहेत, अंगावरती शहारे येतील असे दृश्य आहेत। काल 9 जणांचा मृत्यू झाला होता, त्यापैकी चक्क 8 जणांना एकाच चितेवरती अग्निडाग देण्यात आलेला। यापैकी एक महिला होती, मात्र महिलेला वेगळा अंतिम संस्कार केलेला आहे। बीड जिल्ह्याची जर परिस्थिती जर पाहिली तर आतापर्यंत 25,000 रुग्णांनी आकडा हा पार केलेला आहे आणि आतापर्यंत 672 रुग्णांचा मृत्यू देखील झालेला आहे। मात्र वारंवार सांगून देखील नागरिक अद्यापही गांभीर्यानं घेत असल्याचं चित्र दिसत नाहीये। लॉकडाऊन केलं होतं तरी देखील रुग्णांची जी संख्या आहे ते दिवसेंदिवस वाढतच चालत गेली। आज परिस्थिती जर पाहिलं गेलं तर बेड उद्या चालून मिळतील का नाही अशी भीषण परिस्थिती सध्या बीड जिल्ह्यात आहे। एकंदरीत आजचा जर आकडा जर बघितला तर आतापर्यंत 4,898 इतकं पॉझिटिव्ह रुग्णांची आता संख्येमध्ये वाढ झालेली आहे। एकंदरीत जर पाहता आता नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। TV9 देखील वारंवार सांगते, प्रशासन देखील वारंवार सांगते, मात्र आता नागरिकांनी पुढचं पाऊल उचलून कुठंतरी आता घरात बसणं किंवा बाहेर गर्दीच्या ठिकाणी न जाणं हे टाळलं पाहिजे। निश्चित महेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच्या सविस्तर माहिती करता। खरं तर अतिशय हृदयद्रावक ही घटना म्हणावी लागेल। बीड मधील कोरोनाची दाहकता स्पष्ट करणारी ही दृश्य आहेत। एका सणावर 8 जणांचे मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत आणि 8 जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत। औरंगाबाद मधून सुद्धा नेमकी अशाच प्रकारची एक बातमी हाती येते। अंत्यसंस्काराकरता जागा अपुरी पडते। स्मशानभूमीत मृतदेहांची मोठी गर्दी झालेली आहे। एक चिता विझवण्याआधीच दुसरी पेटवली जाते। औरंगाबाद मध्ये अंगावर शहारा आणणारा हा सगळा प्रकार आहे। स्मशानभूमी अपुरी पडत असल्यामुळे जागा मिळेल तिथं अंत्यसंस्कार सध्या केले जात आहेत। अतिशय भयानक खरं तर ही दृश्य म्हणावी लागतील। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे त्या ठिकाणी। दत्ता, 2 दृश्य बीड आणि औरंगाबादची खरं तर अंगावर शहारा आणणारी ही दृश्य आहेत। काय सांगाल तुम्ही, यातून तरी खरं तर प्रत्येकानं शिकण्याची गरज आहे। मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं वारंवार सांगितलं जात आहे, पण याचे परिणाम मात्र शून्य आहेत। निदान या दृश्यांना तरी फरक पडावा।
नक्कीच नक्कीच लागावी. सध्या ही जी दृश्य समोर येऊ लागलेली आहेत, खास करून औरंगाबाद आणि अंबेजोगाई इथून ही दृश्य समोर आलेली आहेत. ही विचलित करणारी किंवा अंगाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत. हे दृश्य पाहून तरी लोकांनी आता सजग झालं पाहिजे आणि कोरोनाचे सगळे नियम कटाक्षाने पाळलं पाहिजे. सरकारने मिनी लॉकडाऊन किंवा ब्रेक द चेन सुरू केलेलं आहे, त्यामुळे घरात सुद्धा राहणं गरजेचं आहे. कारण मृतांचा आकडा इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की सध्या या मृतांना अंत्यसंस्कार करणं सुद्धा कठीण झालेलं आहे. औरंगाबादला दर दिवसाकाठी 30, 32, 35 ते 40 कोरोना रुग्णांचे मृत्यू होऊ लागलेले आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये ज्या काही स्मशानभूमी आहेत त्या सगळ्या स्मशानभूमी फुल झालेल्या आहेत. जी आपल्याकडे सध्या दृश्य दिसत आहेत ती औरंगाबादच्या टीव्ही सेंटर परिसरातल्या स्मशानभूमीतली दृश्य आहेत. त्या ठिकाणी एकाच वेळेला 4-4 ते 5-5 चिता पेटलेल्या पाहायला मिळत आहेत आणि असंख्य मृतदेह जे आहेत ते वेगवेगळ्या स्मशानभूमीमध्ये वेटिंगवरती असलेले पाहायला मिळत आहेत. आणि अगदी कमी कमी लाकडांमध्ये या सगळ्या मृतदेहांना जो आहे तो अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यांच्यावरती 10 संस्कार करावे लागत आहेत. जे ठिये दिले होते स्मशानभूमीमध्ये त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यासाठी ते सुद्धा संपलेले. त्यामुळे जागा मिळेल तिथं अगदी ठियांच्या खाली आसपास स्मशानभूमीमध्ये कुठेही जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी सध्या मृतदेहांवरती जे आहे ते अंत्यसंस्कार करावे लागतात. अंत्यसंस्कार करण्यासाठी जे कर्मचारी आहेत तो कर्मचारी वर्ग सुद्धा अपुरा पडतोय. त्यामुळे नातेवाईकांना स्वतःला त्या ठिकाणी पीपीई किट घालून हे सगळी जे अंत्यसंस्कार किंवा 10 संस्कार आहेत ही क्रिया पार पाडावी लागते आहे. त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते सगळी मृतदेहांची सगळीकडे गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. अंबेजोगाईचा जो प्रकार क्षणाकरता तुम्हाला थांबवते. खरं तर आयुष्य फार सुंदर असतं पण ही जी परिस्थिती जी काही ओढावलेली आहे राज्यांमध्ये ती खरं तर मन हेलावून टाकणारी आहे. ही फार बोलकी दृश्य आहेत असं जरी आपण म्हणत असलो तरी देखील अतिशय विदारक आहेत, दाहक ही दृश्य आहेत. कारण जिथं जागा मिळेल तिथं ही चिता पेटली जाते. सरणावर जागा देखील नाहीये. या ठिकाणी अंत्यसंस्काराकरता सुद्धा जागा नाहीये. औरंगाबादमध्ये ही दृश्य पाहतोय. 2 दृश्य खरं तर या क्षणाची अतिशय महत्वाची आहेत. ही आम्ही वारंवार ही दृश्य तुम्हाला दाखवतोय, ही घाबरवण्याकरता नाही. पुन्हा एकदा सांगते, ही दृश्य बिलकुल घाबरवण्याकरता नाहीयेत. तर या दृश्यातून काहीतरी तुम्ही शिकावं, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, मास्क वापरावा याकरता म्हणून दाखवण्याचा TV9 मराठीचा हा प्रयत्न आहे की राज्यात नेमकी काय परिस्थिती आहे. वारंवार सरकार दरबारी आवाहन केलं जात आहे, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा. मात्र ही परिस्थिती तितकीशी गांभीर्यानं घेतली जात नाहीये आणि कुठेही नियम पाळले जात नाहीयेत. नियम पायदळी तुडवले जात आहेत. पण हे वास्तव दाखवणारी ही 2 दृश्य आपण या क्षणी पाहतोय, बीड आणि औरंगाबाद मधली. याच विषयी अधिक जाणून घेऊया बीड मधून आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर आहेत यांच्याकडून. महेंद्र, खरं तर फार अंगावर येतात ही दृश्य जेव्हा एकाच सणावर 8 मृतदेह ठेवले जातात आणि औरंगाबाद मध्ये तर स्मशानभूमीतच जागा नाहीये अशी परिस्थिती पाहायला मिळते. महेंद्र, काय नेमकं लोकांना तिथलं वास्तव तुम्ही सांगाल? कारण वारंवार सांगून देखील कितीही कानी ओरडलं तरी त्याचा परिणाम मात्र शून्य पाहायला मिळतोय ग्राउंडवर. गेल्या अनेक दिवसापासून TV9 मराठीच्या माध्यमातून आपण सगळ्या जनतेला सांगत आलो, खास करून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या जनतेला सांगत आलो की मास्क वापरा, त्यानंतर गर्दीत जाणं टाळा. मात्र आतापर्यंत देखील मराठवाड्यातल्या जनतेने मनावर घेतलेलं पाहायला मिळत नाही, गांभीर्याने घेतलेलं पाहायला मिळत नाही. आणि हे ताजी दृश्य आहेत जी दाहकता निर्माण करणारे आहेत, अंगावर शहारे निर्माण करणारी ही दृश्य आहेत. एकाच चितेवरती 8 जणांना अग्निडाग देणं हे इतिहासातली ही पहिलीच घटना म्हणावी लागवी. मात्र लोकांना आताही त्याचं गांभीर्य नाही. आतापर्यंत जर आकडा जर बघितला तर दिवसाकाठी जवळपास 4 ते 400च्या पुढून रुग्णसंख्या वाढते. मात्र तरी देखील लोकांना असं वाटत नाही की आपण घरात बसावं, कोरोनाचे नियम पाळावेत. म्हणून वारंवार TV9 मराठी सतत सांगत येतोय की तुम्ही घरात बसा, कोरोनाचे नियम पाळा. आणि कुठेतरी हे मृत्यू जे आहे जे दारात येऊन बसलेला आहे ह्याला कुठेतरी आता दाराच्या बाहेर आपण काढलं पाहिजे, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. एकंदरीत जर लागवी जर बघितलं, अंबाजोगाईमध्ये काल 8-9 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एक महिला होती. महिला असल्या कारणाने तिच्यावरती वेगळं अंतिम संस्कार करण्यात आलं. मात्र 8 जे लोक होते 8 लोकांना त्यावरती अग्निडाग देण्यात आला. ही जी दृश्य आहेत, ही जी घटना आहे हे ऐकून लोकांच्या मनात थोडीफार भीती यायला हवी होती. मात्र आम्ही हे घाबरण्यासाठी सांगत नाही, कुठेतरी काळजी घेतलं पाहिजे, कोरोनाचे नियम पाळले पाहिजे आणि आपलं कुटुंब आहे, आपली जबाबदारी आहे हे कुठेतरी आता स्पष्ट केलं पाहिजे. यासाठी आम्ही हे ओरड करतोय. लागवी
महेंद्र, बीडमध्ये आता नेमकी काय परिस्थिती आहे? कारण अंबाजोगाईत जेव्हा एकाच सणावर 8 मृतदेह ठेवले जातात तेव्हा मात्र तिथल्या परिस्थितीची दाहकता अधिक अधोरेखित होते. बीडमध्ये कोरोना संदर्भात आता नेमकं काय अपडेट पाहायला मिळतंय? किती रुग्णसंख्या आहे? मध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर दिवसासाठी सुरुवातीला 200चे रुग्ण वाढत होते. मात्र कालची जर संख्या जर बघितली, आजची आणखीन अपडेट आलेली नाही, 570 रुग्ण अचानकपणे वाढले गेले. आता कुठेतरी बेड कमी पडतील का काय अशी भीती इथं प्रशासनाला वाटते. दुसरीकडे जर बघितलं, वैद्यकीय अधिकाऱ्यांची जी संख्या आहे, अपुरं कर्मचारी आहेत त्यांची संख्या जर बघितली, कुठेतरी आता ही कोरोनावर आपण मात करू शकतो का नाही अशी देखील आता शंका निश्चित महेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणाचा